बोल ना. तू बोलायचे तू ब्लॉगर नाही आता आम्ही गाडी बुक केलेली आहे आणि चाललो आम्ही हवा महलकडे. आणि मग आता इथे आपण 2-3 प्लेस आहेत ते फिरणार आहेत मस्तपैकी. काय निहारघर निहारघर नाव आहे प्लेसचं. मस्तपैकी सनसेट वगैरे. अजमेर निहारघर असे प्लेस आहेत. 3-4 स्पॉट फिरू. नाही थांबा तुम्हाला आधी मी सांगून देतो. इथे शॉपिंग करणार थोडीफार आम्ही. इथे काय बांगड्या बिंगड्या भेटतात, कडे वगैरे भेटतात हातातले, ते घेऊ एकदम मस्तपैकी. सगळं इकडे ओल्ड सिटी आहे ही. बाजारपेठ ही जुनी त्यांची. अजमेरला नाही जायचं रे. किती आहे 200? नाही जायचं तिथे नाही जायचं. रात्रीचा व्ह्यू बघायला मी निहारघरला तो व्ह्यू बघायचा आहे मला. आता ते आम्ही रूम बुक करू, खानापिना बघू आमचा काय आहे म्हणून चप्पू जरा वेळ, मग आम्ही फिरायला जाऊ मग दुसऱ्या दिवशी घरी. आणि हे काहीतरी प्लेस आहे बघा कशी एकदम खतरनाक दिसते. गल्ल्या बिल्ल्या एकदम मस्त दिसते त्यांच्या, चकाचक एकदम. पोहोचलो आता एकदम मस्तपैकी जयपूरला. कार बुक केली आम्ही, जयपूरमध्ये पोहोचलो. रूम बुक केलाय. हे आमचे साथीदार. हे बाहेरचा व्ह्यू आहे. रूम काय एवढा हायफाय नाही बुक केला आम्ही. बघू दाखवू इथं असा थोडाफार व्ह्यू आहे. इथून चौकच एकदम मस्तपैकी. आपल्याला तिकडे जायचं निहारघर, तो तिकडे आहे निहारघर. तुम्हाला झूम करून दाखवतो मी थोडाफार. आता आम्ही आंघोळ्या नाही गेल्या, आंघोळ्या करू आता मस्तपैकी, खानापिना करू आणि मग जाऊ आम्ही. तो प्लेस आहे नेक्स्ट आपल्याला तिथे जायचा आहे. तो कॅमेऱ्यातून थोडाफार जास्त कमी क्वालिटीत दिसेल तुम्हाला. त्या प्लेसवर जायचं आपल्याला. इथून बघू शकतो तुम्ही कसा व्ह्यू येतो एकदम परफेक्ट सिटीचा. आम्ही रूम बुक केला आहे. रूम पण बरोबर आमचा चौकातच आहे. इथून बघा कसा व्ह्यू होतो. इकडे बघा पत्र्यावर बसले ते लोक. त्यात जायचं आहे आम्हाला. एकदम जवळच आहे इथून, जास्त काही लांब नाही आहे. आता जरा आम्ही रेस्ट करतो थोडा वेळ. हे आमचा रूम आहे. इथे आमचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि हे आमचं इथून असं. आता वाजले 7 वाजले 6 वाजले. थांब ना लावड्या. आम्ही झालो रेडी एकदम जाण्यासाठी. कुठे चाललो आपण? हवा महलला चाललोय आम्ही. रेडी वगैरे झालतो मस्त एकदम. तुम्हाला पण बघा इथं अशी बसल्या रिक्षात आबाय बाईको. आमचे आबाल झाले जाम. रिक्षावाला पण बोलतो पुढं नाही जागा, असून नाही बसून नाही देऊ. हे बघा तुम्ही कसं मार्केट आहे इकडे. एकदम परफेक्टमध्ये दाखवतो तुम्हाला मी कसा एकदम क्वालिटी 4K मध्ये रेकॉर्ड करतो व्हिडिओ. मला ऐकायलाच नाही नीट. स्ट्रक्चर हा स्ट्रक्चर जुना आहे सगळा. आणि जुनाच मार्केट आहे. सगळ्या एकच स्ट्रक्चरमध्ये सगळी दुकानं बघा वन साईड दिसतात सगळी परफेक्ट एकदम. हे इथं बघा हे अशी बसल्यात. हे बघा हे बघा सामान विमान सगळा गेलाय आपलाय. हे इकडं बघा वैभव आमचं इकडं कम्फर्टेबली बसलाय वैभव. पण आमचे आबाल होते इथे. थोडंसे आम्ही शॉपिंग वगैरे करू आता. आम्हाला एकदम प्लेस बघायला जायचं आहे. एकदम प्लेस बघू आम्ही. तिथे फॉरनर दिसले का तुम्हाला? इकडे ते बघा फॉरनर लोक आहेत. हां फॉरनर बेनर आले तिकडे. आणि आम्ही पण आलोय महाराष्ट्राची हवा दाखवायला. तर आता आम्ही जातो हवा महल बघून कसं आहे. मग आम्ही निहारघरला जाणार आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता आलो हवा महल आहे ना. हे बघा कसं लोकेशन आहे एकदम परफेक्ट. हे आमचे गडी. असा व्ह्यू आहे इथला एकदम परफेक्टमध्ये. आता रात्र होत चालले. आलो लाईट लागतील. लाईट लागलं अजून व्ह्यू वाढतील. याचा व्ह्यू वाढेल. पब्लिक खूप आहे इथे. दिवसाला कशी पण 10-12 हजार पब्लिक येत असेल. आमचा फोटोशूट चालू आहे सध्या इथे. आमचे फोटोशूट करतात. हा इथे वॉटरफॉल मस्तपैकी इकडे वगैरे हे आम्हाला शूट करते. हवाई महल फिरता फिरताना 6:30 झाले आम्हाला ना. हा हवाई महलचा नाईट व्ह्यू आहे. सगळीकडे नाईट झाली. इकडे मस्तपैकी स्काय ब्ल्यू रेडचा झाला आहे. हा असा दिसतो हवाई महल. पब्लिक खूप आहे इथे अजून पण. हा हवाई महलचा इनसाईड व्ह्यू आहे. असं इथं पोलीस बिलीस बसलेलं असतात. हे फक्त पोलीस. इथून बाहेरचा असं व्ह्यू आहे. असं एकदम बाहेरचं.
हवामेलच्या वरती आलो आहे. हा नाईट व्ह्यू हवामेलचा, हा मार्केट. आमचा फोटोशूट वगैरे समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे महल बंद झालेला आहे. 100 रुपयात फोटो सेशन करायला आले ते. आम्ही घरात चाललेलो आहे आता. 500 रुपये झालं, 100 रुपये घ्यायचं. चाललो आता घरा आम्ही. फिरलो आणि आता आम्हाला रस्ताच नाही भेटत. हे सगळं बुललोय आम्ही. घेतलं मी सामान, याच्यात मटण नाही आहे, कपडे आहे त्याच्यात. फिरलो, जाम फिरलो, पण आता मला रस्ताच नाही भेटत. हा, रिक्षावाला पण लुटायला एवढं बघतात आम्हाला. पक्का पैसे घ्यायला मागतात, 100, 200, 300 असं पैसे मागतात. मग आम्ही आता काढले पायी दिंडी डायरेक्ट आळंदीला पोहोचू तेव्हाच थांबू. 2 किलोमीटर चालत आहे आम्हाला. आता 200 रुपये मागतो काय? त्या गल्ल्या पण असे आहेत का माणूस जागीच खुलेल. तर बघू आता कधी पोचतो, कुठं चाललोय. हॉटेलला चाललेलो आम्ही, पण न जेवताच आमचा पचला सगळा.